तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींशी नराधम शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना बुधवारी 8 एप्रिल 2026ला सकाळी बुलढाणा जिल्ह्यात रोजी घडली। हे प्रकरण समजताच संतप्त ग्रामस्थांनी शाळा गाठून मास्तरला चांगलेच बदलून काढल्याची घटना मेहकर तालुक्यातील लोणीगवडी येथे घडली। जून महिन्यामध्ये हा शिक्षक सेवानिवृत्त होणार होता, मात्र त्याने विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले। महादेव आत्माराम मानतोडे वय 58 वर्ष असे या विकृत शिक्षकाचे नाव आहे। लोणीगवडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकाने तिसऱ्या वर्गातील 3 मुलींचा विनयभंग केला। मागील काही काळापासून त्याच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या काही मुलींसोबत हे घाणेरडे कृत्य या शिक्षकाने केले। या प्रकाराबद्दल कुठे काही वाच्यता केल्यास तो जीवाने मारण्याच्या धमक्या द्यायचा। यामुळे भयभीत झालेल्या मुलींनी ही घटना कोणाला सांगितली नाही। दरम्यान 8 एप्रिल रोजी या विकृताने 3 मुलींसोबत लैंगिक चाळे केले, त्यांना कपडे उतरायला लावले। शिक्षकाच्या या कृत्याबद्दल मुलींनी आपल्या आईवडिलांना ही घटना सांगितली। संतापलेल्या पालकांनी सकाळी 10 वाजता शाळा गाठून मास्तरची चांगलीच धुलाई केली। घटनेची माहिती समजताच डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे आपल्या सहकाऱ्यांसह शाळेत पोहोचले। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हे देखील दाखल झाले। राखीव पोलीस दल सुद्धा पोहोचले। यावेळी शाळा आणि गावात तणाव निर्माण झाला होता। दरम्यान उपविभागीय अधिकारी खाडे यांनी पालकांची समजूत काढली। यावेळी आरोपी मास्तरला डोणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले असून या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। अटक केली त्या संदर्भात त्यांनी जे काही कारण दिले त्याबद्दल आपण प्रतिक्रिया। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गावामधून एक माहिती आली होती, कॉल आला होता की एक शिक्षक आहे ज्या जिल्हा परिषद शाळा लोणीगवडी येथे कामावर आहे। तर यानंतर तिथं गावातील एका व्यक्तीने आम्हाला कॉल करून सांगितले की तिथं बरेचसे लोक जमा झालेले आहेत। त्यामुळे तात्काळ आम्ही पोलीस स्टाफसह सदर जागी गेलो। तिथे गेल्यानंतर आम्हाला माहित झाले की सदर शिक्षक याचं नाव महादेव मानतोडे, हाराळ मंगरुळपीर तालुका जिल्हा वाशिम इथलच आहे। याने काही म्हणजे पीडित मुलींना त्याने अश्लील चाळे करून त्यांना त्रास दिलेला होता। याबद्दल लोकांनी रोष म्हणून तिथे जमा झालेले होते। त्यानंतर आपण पोलीस स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेले आणि यामध्ये फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे। फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण 104/2026 यामध्ये BNA चे कलम 74, 75, 78, 352 आणि पोक्सोचे 8 धारा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये आरोपी आमच्या ताब्यात तपास PA साहेब, पवार साहेब स्वतः करत आहे आणि माननीय SDP साहेब आणि तसंच यामध्ये आम्ही स्वतः लक्ष देऊन यामध्ये बाकीचे पुरावे साक्षीदार घेतो। सर मुली असल्यामुळे त्याची यामध्ये आपण बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण आधी म्हणजे पोक्सोचे आपण कलमा लावलेले आहेत। तपास आपला चालू आहे। यामध्ये अजूनही साक्षीदार यामध्ये बघणारे साक्षीदार तपासून यामध्ये योग्य तपास करतात। आजच गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आपण तपास करत आहोत, आरोपीला अटक करणार आहे आणि तपास करून यामध्ये आपण योग्य वेळेमध्ये चार्जशीट दाखल करणार आहे। आरोपी ताब्यात